आज आपण आहोत नागनवडच्या गावामध्ये हडपूर जिल्हा परिषद आणि हडपूर पंचायत समिती दोन्ही उमेदवार आपल्यासोबत आहेत. हडपूर पंचायत समितीमधून राजश्री लक्ष्मण गावडे आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर हडपूर पंचायत समितीमध्ये उमेदवार जे आहेत भाजपचे उमेदवार ते रवींद्र बांदोडेकर आपल्यासोबत आहेत. आपण त्याच्यावर चालू घेणार आहोत त्यांचा प्रचार कशाबद्दल सुरू आहे आणि लोकांनी त्याच्याबरोबर कोणत्या समस्या मांडलेल्या आहेत. आपल्यासोबत आहेत रवींद्र बांदोडेकर हडपूर पंचायत समिती सदस्य, त्याच्याकडे आपण जाणून घेणार आहोत. आम्ही भारतीय जनता पार्टीमधून निवड करत आहोत. निवड करत असताना आमच्या तालुक्याचे आमदार शिवाजीराव पाटील साहेब परमवांना, त्याचबरोबर गोपाराव पाटील साहेब, मानसिंग खुराटे साहेब आणि आपली जनतेच्या मार्गदर्शनाने आम्ही निवड करत आहोत. निवडणूक करत असताना शाश्वत विकास आणि शाश्वत गाव आणि खेडोपाडी विकास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रत्येक गावागावात ग्रामीण भागातून प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचत आहोत. आणि आमदार साहेबांचे ध्येय आहे, एक अजेंडा आहे की या तालुक्याचा शाश्वत विकास झाला पाहिजे. आणि त्याचसाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही गट ते खालच्या लेवलला जाऊन ग्रामीण लेवलला जाऊन त्या योजनांची माहिती आमदार साहेबांनी शाश्वत विकासाची माहिती ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आणि पोहोचत असताना आपण लोकांचा चांगला प्रतिसाद आणि चांगलं प्रेम आणि आशीर्वाद त्या मतदारसंघाला आम्हाला भेटत आहे. अंगणवाडीचा बाजार हा या पंचक्रोशीतला एक नंबर फेमस बाजार आहे. आणि या बाजारात या खेडोपाड्यातील 5-6 गावची लोक या बाजारासाठी किंवा आपल्या उदरनिर्वाहासाठी इथे येतात. आणि त्यांना आम्ही या ठिकाणी भेटून आमचा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा, त्याचबरोबर आमच्या आमदार साहेबांनी जो विकास करायचा आहे, तो शाश्वत विकास करायचा आहे, तो आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवला. त्या लोकांना सांगितलं, त्या लोकांना पटवून दिलं की आम्ही काय करणार, आमचा अजेंडा काय आहे. ही बाजारपेठ विकसित करायचा एक अजेंडा आहे, गाडको बाजारपेठ विकसित करायचा आमचा अजेंडा आहे. त्याचबरोबर आपला इथे गड किल्ला आहे, गड याचा सुद्धा आपण या किल्ल्याचा पर्यटन म्हणून त्याचा विकास व्हावा. त्यासाठी आम्ही आमचा जो अजेंडा आहे, आमचा जो पूर्ण जो शाश्वत प्लॅन आहे किंवा विकास करायचा जो अजेंडा आहे तो आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत, लोकांना सांगत आहोत. त्यामुळे लोक हे सगळं ऐकून आणि हे काम करायची पद्धत बघून समाजाने आम्हाला नक्कीच खात्री आहे या लोकांचा आम्हाला मतांच्या स्वरूपात कमळाला भारतीय जनता पार्टीला सपोर्ट मिळेल आणि विकासाला मत म्हणजे भाजपला मत हे संपूर्ण आशा आहे या मतदाराकडे. 100% तुम्ही आशा बाळगता.